महाराष्ट्रात 36 जिल्हे आहेत, पण यापैकी 2 जिल्ह्यांचा भूगोल इतर 34 जिल्ह्यांपेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. गेली काही वर्ष राज्यात उन्हाळा आला की गारपीट हमखास येते. राज्याच्या कानाकोपऱ्यात अवकाळी पाऊस आणि भयंकर गारपिटीने हाहाकार माजवलाय. शिवारातील पिकं काही मिनिटात मातीमोल होत आहेत. द्राक्ष बागा, गहू, कांदा किंवा आंब्याच्या मोहर गारांच्या माऱ्यानं शेतकऱ्यांच्या वर्षभराचं कष्टाचं पाणी होतं. हातातोंडाला आलेला घास हिरावल्यानं बळीराजाच्या डोळ्यात येणारं पाणी गारांपेक्षा अस्वस्थ करणार असतं. पण हे का होतं? विदर्भ, मराठवाडा, कोकण, खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्रातील 34 जिल्ह्यांमध्येच गारपीट का होते आणि 2 जिल्हे पूर्ण गारपीट मुक्त का आहेत? या मागचं साधं सोपं विज्ञान आपण उलगडणार आहोत. गारा कशा बनतात, महाराष्ट्राचा भूगोल यात काय भूमिका बजावतो आणि मुंबईला निसर्गानं कोणतं कवच दिले हे समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मी ज्ञानेश्वर रेड्डी. तुम्ही पाहताय टीव्ही मराठी. सुरुवातीलाच आपण गारा बनतात कशा, त्याचं शास्त्र काय हे साध्या सोप्या शब्दात समजून घेऊ. हे समजून घेताना तुम्हाला पुन्हा शाळेत गेल्याचाही फील येईल, पण शाळेत न कळलेल्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मात्र नक्की समजतील. गारांच्या निर्मितीचं शास्त्र काय? गारपीट म्हणजे आकाशातून पडणारे नुसते बर्फाचे तुकडे नाहीत. गारांची निर्मिती वातावरणातील गुंतागुंतीच्या आणि शक्तिशाली घडामोडीचा परिणाम असते. आकाशात काळे कुट्ट आणि महाकाय ढग जमा झाल्यावर ही प्रक्रिया सुरू होते. हे ढग जमिनीच्या अगदी जवळून आकाशात हजारो फूट उंचीपर्यंत मनोऱ्यासारखे उभे राहतात. दुपारी कडक ऊन पडतं तेव्हा जमिनीलगतची हवा प्रचंड तापते. गरम हवा हलकी असल्याने ती वेगाने वर झेपावते. या प्रवाहाला हवामानशास्त्रात ऊर्ध्वगामी प्रवाह म्हणतात. याचा वेग ताशी 180 किलोमीटर असू शकतो. या हवेसोबत पाण्याची वाफही वेगानं आकाशाकडे खेचली जाते. आकाशात जसं जसं वर जाऊ तसं तापमान वेगानं कमी होतं. ज्या उंचीवर तापमान 0°C किंवा त्याखाली जातं त्याला गोठणबिंदू पातळी म्हणतात. जमिनीखालचे वारे पाण्याच्या थेंबानं या पातळीच्या वर ढकलतात तेव्हा भयंकर थंडीत लहान पाण्याचं हिमकणात रूपांतर होतं. इथून गारांचा आकार वाढण्याची रंजक प्रक्रिया सुरू होते. हे हिमकण ढगात हवेच्या प्रवाहामुळे वर खाली आदळतात. गारांची वाढ ओला विकास आणि कोरडा विकास या 2 प्रक्रियांमधून होते. कोरड्या विकासामध्ये हिमकण अति थंड भागात असतो तेव्हा पाण्याचा थेंब आदळताच तो गोठतो. यामुळे हवेचे बुडबुडे आत अडकतात आणि गारेवर पांढरा अपारदर्शक थर तयार होतो. या उलट ओल्या विकासामध्ये तापमान शून्याच्या थोडंसं खाली असतं. तिथं पाणी हिमकणाच्या पृष्ठभागावर हळूहळू गोठतं आणि बुडबुडे बाहेर पडून पारदर्शक बर्फाचा चकचकीत थर तयार होतो. कांद्याला जसे पापुद्रे असतात तसे थर गारेवर तयार होतात. जेव्हा गारांचं वजन इतकं वाढतं की खालून येणारा प्रवाह त्यांना पेरू शकत नाही तेव्हा त्या प्रचंड वेगानं जमिनीवर कोसळतात. यालाच आपण गारपीट म्हणतो. महाराष्ट्राची भौगोलिक रचना कशी आहे? महाराष्ट्रात गारपीट का होते याचं उत्तर राज्याच्या भूगोलात दडले. पश्चिमेला अरबी समुद्र आणि सह्याद्रीची पर्वतरांग आहे, तर पूर्वेकडे विस्तीर्ण दख्खन पठार आहे. उन्हाळ्याच्या सुरुवातीला आणि हिवाळ्याच्या शेवटी आकाशात 2 भिन्न हवेच्या प्रवाहाचं युद्ध सुरू होतं. एकीकडे बंगालच्या उपसागरावरून आणि समुद्रावरून येणारे उष्ण आणि बाष्पयुक्त वारे राज्याकडे येतात. त्याच वेळी उत्तरेकडून हिमालयाच्या दिशेने येणारे अतिथंड आणि कोरडे वारे खाली धडकतात. जेव्हा हे 2 वारे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा किंवा विदर्भाच्या आकाशात भिडतात तेव्हा अदृश्य सीमारेषा तयार होते. यालाच वाऱ्याचा खंड म्हणतात. थंड हवा जड असल्याने ती जमिनीलगत राहून उष्ण हवेला वेगानं वर ढकलते. या प्रचंड घर्षणामुळे आकाशात महाकाय ढग तयार होतात आणि विनाशकारी गारपीट जमिनीवर कोसळते. 30 वर्षाचा अभ्यास काय सांगतो? पुण्यातील भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या शास्त्रज्ञांनी 1991 ते 2020 या 30 वर्षाच्या काळातील महाराष्ट्रातील गारपिटीचा सखोल अभ्यास केला. एका आंतरराष्ट्रीय विज्ञान पत्रिकेतील ही आकडेवारी डोळे उघडणारी आहे. या 30 वर्षात महाराष्ट्रात तब्बल 142 प्रमुख गारपिटीचे दिवस नोंदवले गेले. यापैकी 58% गारपीट ही अतिशय तीव्र होती, तर 42% गारपीट ही मध्यम स्वरूपाची होती. अभ्यासानुसार राज्यात गारपिटीचा सर्वाधिक धोका नागपूर जिल्ह्याला आहे. नागपूरमध्ये वर्षात सरासरी 1 पेक्षा अधिक वेळा हमखास गारपीट होते. त्या खालोखाल मराठवाड्यातील बीड, लातूर, परभणी आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये अतिशय तीव्र गारपिटीच्या नोंदी आहेत. सर्वाधिक गारपीट फेब्रुवारी महिन्यात होते, त्यानंतर मार्च आणि एप्रिलचा क्रमांक लागतो. दिवसाचा विचार केल्यास दुपारी 4:30 ते 5:30 या 1 तासात गारपीट होण्याचं प्रमाण सर्वाधिक म्हणजे 40% आहे. दुपारपर्यंत जमिनीची उष्णता शिगेला पोहोचलेली असते, त्यामुळे याच वेळेत ढगांची घुसळण सर्वाधिक जास्त होते. साधारणपणे गारपीट सरासरी 10 मिनिटं चालते, पण काही वेळा ती 1 तास चालल्याची नोंदही अहवालात आहे. मुंबईला निसर्गाचं अभेद्य सुरक्षा कवच. उर्वरित महाराष्ट्रात 34 जिल्ह्यात निसर्गाचं तांडव सुरू असताना मुंबई शहर आणि मुंबई उपनगर हे 2 जिल्हे सुरक्षित कसे राहतात? किनारपट्टीला लागून असलेल्या पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही भागातही गारपीट होत नाही. कोकणातील या 5 जिल्ह्यातलं गारपिटीचं प्रमाण हे 0 ते नगण्य असं आहे. यामागे निसर्गाने दिलेलं सुरक्षा कवच कारणीभूत आहे. याची 3 मुख्य कारण आहेत. पहिलं कारण, उंचावरील गोठणबिंदू पातळी आणि उष्ण हवेचा थर.
मुंबई पूर्णपणे समुद्र सपाटीवर आणि अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर आहे. समुद्राच्या सानिध्यामुळे मुंबईतील हवेत वर्षभर दमटपणा असतो. उष्ण आणि दमट हवामानामुळे आकाशातील गोठणबिंदूची पातळी जमिनीपासून खूप उंचावर असते. एखाद्या असाधारण परिस्थितीत मुंबईच्या आकाशात उंचावर गारा तयार झाल्या तरी त्या जमिनीवर पोहोचू शकत नाहीत, कारण खाली पडताना त्यांना जमिनीलगतच्या अतिशय गरम आणि जाड हवेच्या थरातून प्रवास करावा लागतो. ही गरम हवा त्या बर्फांच्या गारांना जमिनीवर आदळण्यापूर्वीच पूर्णपणे वितळून टाकते आणि जमिनीवर फक्त पाण्याचा थेंब पडतो. दुसरं कारण वाऱ्याच्या खंडाचा अभाव. गारपिटीसाठी दोन वेगवेगळ्या वाऱ्यांची जोरदार धडक व्हावी लागते. उत्तरेकडून येणारे थंड वारे सह्याद्री पर्वतरांग ओलांडून कोकणात येण्यापूर्वीच आपली ताकद गमावून बसतात. त्यामुळे मुंबईत समुद्राचं बाष्प येतं आणि ढगही बनतात. पण त्या बाष्पाला प्रचंड वेगानं आकाशात ढकलणारी थंड वाऱ्याची ती भिंत तिथे तयारच होत नाही. तिसरं कारण समुद्राचा प्रभाव. मुंबईत ढग बनवण्यासाठी आवश्यक ऊर्जा नक्कीच असते, पण अरबी समुद्राच्या सानिध्यामुळे शहराचं तापमान नेहमी एका मर्यादेत नियंत्रित राहतं. गारपिटीसाठी जमिनीचं तापमान अचानक आणि प्रचंड वेगानं वाढणं आवश्यक असतं, जे अंतर्भागातील जिल्ह्यात सहज घडतं, पण मुंबईच्या किनारपट्टीवर असं घडत नाही. 1988 मधील दुर्मिळ अपवाद. निसर्गाच्या दुनियेत कोणताही नियम 100% कायम नसतो. मुंबईत गारपीट होत नाही हा नियम असला तरी याचा एक दुर्मिळ अपवाद सापडतो. हवामान विभागाच्या मौसम या नियतकालिकात 1993 मध्ये एक शोधनिबंध प्रसिद्ध झाला होता. त्यात 24 एप्रिल 1988 रोजी संध्याकाळी कलकत्त्याला जाणाऱ्या इंडियन एअरलाइन्सच्या VTHD या विमानानं उड्डाण केल्यानंतर मुंबईच्या आकाशात गारपीट होत असल्याची माहिती दिल्याची नोंद आहे. या गारपिटीमुळे विमानाचं किरकोळ नुकसान झालं. विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह ही गारपीट साधारण 15 मिनिटं सुरू होती. त्यानंतर तब्बल 1.5 तास पाऊस पडला अशी नोंदही यात आहे. पण ही घटना खूपच स्थानिक स्वरूपाची असल्यामुळे तिची सांताक्रूज, कुलाबा, अलिबाग, ठाणे अशा कोणत्याही वेधशाळेत नोंद नाही. अतिशय दुर्मिळ हवामानशास्त्रीय परिस्थिती एकाच वेळी जुळून आल्यानं असं घडलं. समुद्रावरून अचानक आलेलं प्रचंड बाष्प, खाली आलेली गोठणबिंदू पातळी आणि वाऱ्याची विचित्र धडक यामुळे हा चमत्कार घडला होता. त्यानंतर आज तागायत तशी स्थिती निर्माण झाली नाही. सध्या जग हवामान बदलाच्या टप्प्यातून जात आहे. जागतिक तापमान वाढीमुळे अरबी समुद्राचं पाणी वेगानं तापतंय आणि वाऱ्याची ताकद वाढली आहे. आकाशात अति उंचावर वाहणारे जेट प्रवाह अधिक शक्तिशाली होऊन थेट महाराष्ट्राच्या आत शिरत आहेत. या एकत्रित परिणामामुळे राज्यातील गारपिटीची वारंवारता आणि तिची ताकद गेल्या काही वर्षात खूप वाढली आहे. थोडक्यात काय तर गारपीट हा निसर्गाचा लहरी खेळ नसून तो भूगोलाचा आणि हवामानाचा अचूक वैज्ञानिक परिणाम आहे. विदर्भ आणि मराठवाड्यासारखे जिल्हे हवामानाच्या अशा रणभूमीवर आहेत जिथे निसर्गाचं युद्ध होतं आणि याचा परिणाम बळीराजाला भोगावा लागतो. या उलट मुंबईला निसर्गानं समुद्राच्या रूपानं सुरक्षित ढाल दिली. हा व्हिडिओ कसा वाटला? तुमच्या भागात हवामानाची काय स्थिती आहे ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि महत्त्वाची माहिती शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी जास्तीत जास्त शेअर करा. TVD मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.